जम्मू काश्मीर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काटेकी टक्कर पाहायला मिळते। काँग्रेस 7 भाजप 2 जागांवर आघाडीवर सध्या पाहायला मिळते। जेजेपी अजूनही खातं उघडू शकलेलं नाही। हरियाणामधली ही पोस्टल मतमोजणीची आकडेवारी जी आहे ती आपण या ठिकाणी पाहताय। तर जम्मू काश्मीरमध्ये आपण इथे हरियाणामध्ये पुन्हा एकदा आकडेवारी पाहूयात। काँग्रेस 7 भाजप 2 जेजेपीने अजून खातं उघडलेलं नाही। 9 जागांचे कल हरियाणामध्ये आतापर्यंत हाती आलेले आहेत। 90 जागा आहेत, 46 मॅजिक फिगर आहे। काँग्रेस भाजपच्या पुढे गेली आहे। काँग्रेस आता 11 जागांवर आघाडीवर, तर भाजप 3 जागांवर आघाडीवर। जम्मू काश्मीरमध्ये भाजप 2, त्याच्यानंतर काँग्रेस अजूनही पोस्टल मतमोजणीमध्ये आघाडीवर नाहीये। तर आता आकडा जो आहे तो सातत्याने बदलतोय। एनसी आणि काँग्रेस 4, त्याच्यानंतर भाजप 2 जागांवर आघाडीवर या ठिकाणी पाहायला मिळतंय। तर इथे आपण पाहतोय की जम्मू काश्मीरमध्ये एनसी आणि काँग्रेस आता 4 आणि भाजप 2 जागांवर आघाडीवर। हरियाणाचे माजी मुख्यमंत्री नायब सैनी यांनी देखील आपलं हे आघाडीवर आहेत। हरियाणाचे माजी मुख्यमंत्री नायब सैनी आघाडीवर। तर वडगावमधून ओमर अब्दुल्ला हे सध्या आघाडीवर असल्याची माहिती मिळते। महत्त्वाची आणि मोठी बातमी, अपडेट्स आहेत ते सातत्याने येतात आणि प्रत्येक अपडेट्स TV9 मराठीवर सर्वात पहिले तुम्ही पाहू शकणार आहात। ओमर अब्दुल्ला यांनी 2 ठिकाणाहून निवडणूक लढवलेली आहे। वडगावमधून आता सध्या ते आघाडीवर आहेत। आपण जम्मू काश्मीरमध्ये पाहिलं तर एनसी आणि काँग्रेस 4 आणि भाजप 2 जागांवर आघाडीवर। ओमर अब्दुल्ला यांना यावेळेला आपण सत्ता स्थापन करणार असा विश्वास आहे। नॅशनल कॉन्फरन्सनं ही निवडणूक अतिशय अटीशर्तीची आणि प्रतिष्ठेची या ठिकाणी केलेली आहे। संपूर्ण ताकद पणाला लावण्यात आलेली आहे। तर इथे हरियाणामध्ये दुष्यंत चौटाला हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। जेजेपीचे दुष्यंत चौटाला हे आघाडीवर आहेत। हरियाणामध्ये दुष्यंत चौटाला आघाडीवर। हरियाणामधून काँग्रेस 11 जागांवर, तर भाजप 3 जागांवर आघाडीवर। 14 जागांचे कल हरियाणामधून आतापर्यंत हाती आणि सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेस आघाडीवर। हरियाणामध्ये विनेश फोगाट जी आहे ती आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी, जलाना मतदारसंघामधून विनेश फोगाट जी आहे ती आता आघाडीवर आहे। जलाना मतदारसंघामध्ये विनेश फोगाट आघाडीवर। भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी या ठिकाणाहून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विनेश फोगाट आघाडीवर। तरी पोस्टल मतमोजणीची आकडेवारी आपण पाहताय। काँग्रेस 13, भाजप 5, जेजेपी अजूनही खातं उघडू शकलेलं नाहीये। तर हरियाणामधली आकडेवारी आपण या ठिकाणी पाहतोय। काँग्रेस 15, भाजप 5 जागांवर आघाडीवर आहे। तर जम्मू काश्मीरमध्ये एनसी आणि काँग्रेस मिळून 4 जागांवर आघाडी, भाजप 3 जागांवर आणि पीडीपीने सुद्धा खातं उघडलेलं आहे। पीडीपी देखील एका जागेवर इथे आघाडीवर आहे। तर हरियाणामध्ये आपण पाहिलं काँग्रेस 15 जागांवर आघाडीवर, भाजप 5 जागांवर आघाडीवर। जेजेपीने अद्याप खातं उघडलं नाही। 20 जागांचे कल आपल्या हाती। आणि आपण जर पाहिलं तर हरियाणामध्ये काटेकी टक्कर आहे ती म्हणजे काँग्रेस आणि भाजपमध्ये। या ठिकाणी कोण बाजी मारणार, भाजप हॅट्रिक करणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। हरियाणामध्ये विनेश